आहे मी बोलतोय तर खोटा काय सांग. सकाळी सकाळी काय तुझा? कित्या सकाळी या घरात ना यो विषय कधीपासून चालू आ? बोल बाय बोल, काय बोलूसा ना आता एकदा बोलून टाक. हा आता ना स्पष्टच बोलतोय. माका पोराकडच्यांचा वागणं काय पटलेला नाही. म्हणजे अभिराम भाऊजी बघा त्यांच्याकडे गेले तर त्याका नकार दिला. मग एक कायरी गेला ते का सांगितलं नाही बघू येतय म्हणून. मग इली ना ती इली तर काय मेहरबानी केला नाही की. आणि बघितलास ना कशी गेली ती, अर्धवट सगळा बोलणं टाकून गेली. बरा होकार कळवला नाही तो पण फोनवर ना. आता कसा तुमका पण पटलेला नाही हा ना. त्यांचा काय चाललेला हा ना तर काय उगाच नाही. हो आहे माका तर वाटता मोठ्यापणान म्हणाले ना नारळ आणि पोरगी द्यावा. माका सांगा यांची काय अपेक्षा नसत काय हो. त्याशिवाय ही माणसं अशी किती वागती, खोटा नाही काय. काय हो आहे गप गप कित्या? काय नाही गो. तुम्ही कित्या तोंडात टाळा लावला? लावशालच ना. तुमच्या लाडक्या झिला आणि सुने लग्नाचो गाठ घातला ना. तुम्ही किती विरोध करशाल? पण नुसतो लग्नाचो घाट घातलो म्हणजे झाला नाही. सगळा करू खोया व्यवहाराचा खर्चाचा आणि विचार करू खोयो. पूर्वाचा पहिला लग्न झालेला हा त्यांनी आपला मोठेपणान सांगितला नी हा की आमका असा पार चला. पण उद्या जाऊन माझ्या चेडवाचो जात झालो तर ते का जबाबदार कोण? इली जबाबदार माणसा. वहिनी जेवण तयारी सुरू केली? मगे आमका नाही सवय घावर गुलू गुलू बोलूची. आमचा आपला काम आवरला की कामात झोपला म्हणजे गुराढोरांसारखा आपला कामा करतो. तुका काय समजवत बसलं? काय झाला तुझा? काय करत? मी काय बोलते, विनायकच्या घरी लग्नासाठी पूर्वाला हो आला ना तर आनंदची गोष्ट आहे ना, तर असं काहीतरी स्वीट डिश केला पाहिजे ना. मग हे कर ना काय ता गोड. हा मग देवासमोर ठेवला पाहिजे ना. हो ना मा? हा मग हे काय करत? मोदक करत की पुरणपोळ्यो करत? सांग ना काय आहे तुका? उन्नी अप्पम. ह्या काय असता? आमच्या इकडचं ना असं स्पेशल डिश आहे, गोड गोड. पूर्वाला आवडणार. कर कर काय ता करून घे. माझे चपाती आहेत ना मम्मी मग हे करतोय. चुकीचं बोलली का मम्मी? ये बाय. चांगल्या गोष्टी होतो तर गोड केला पाहिजे ना. शुभ कार्य होतो ना अम्मा. शुभ होऊचा असात तर त्याचो हात धरून अशुभ येतलाच गो घरात. अम्मा 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 आरामात. लागलं नाही ना? काय नाही गो, काय नाही. सयाजी उठ, सकाळ झालीये. सयाजी बरं वाटतंय का? मी आवरून येते तोपर्यंत उठ. एक येतून माझ्या आजूबाजूला येऊ नकोस. हा काय करशील? मी हिम्मत हा हिम्मत आहे. हिम्मत
यो तुझो लपंडाव कावेरी वांगडा खेळ, माझ्या वांगडा नको. कावेरी सोबतचा खेळ आता कावेरी सोबतच संपणार आहे. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी हा खेळ रंगणार, आणि तो तू रंगवणार आहेस. तू अण्णांना सहजासहजी बंधनातून मुक्त केलेलं नाहीयेस, तर कावेरीने माझ्यापासून लांब राहावं म्हणून त्यांना तू बंधनातून सोडवलंयस, हो ना? पण तूच तुझ्या जाळ्यात अडकलीयस वच्छी. मी कावेरीशी केलेली मैत्री तू तोडू शकणार नाहीस. पण जर अण्णा सयाजीच्या जवळ आले तर अण्णा त्यालाही सोडणार नाही. का दिसतोयस रे मला? हा? काही झालं ना तरी तुला मी माझ्या जवळ येऊ देणार नाही. माझी अवस्था त्या कावेरी सारखी होऊ देणार नाही मी. काय करणार असस? पैसून जाणार असस? काय जाणार असस? याच्या आधी बायले वांगडा या गाव सोडून जाऊचा प्रयत्न केलास, जाऊ शकलस. परत फिरून फिरून हैसर येशील. आता फिरणार नाही. आता याच्या पुढे तुका माझ्या वांगडा रवाचं लागत. आता मी काय तुका सोडणार नाही. हे बघ, तुझ्या असण्याचा आणि नसण्याचा मला काही फरक पडत नाही. हा, फरक पडत नसतो तर अशी अवस्था झालीच नसती. मला काही झालेलं नाहीये आणि मला तुझ्याशी बोलायचं पण नाही. मला माझं आयुष्य जगायचं आहे. चल निघ. घाबरतस तू? मी घाबरत नाही. तुला मग हे लांब किती जातस पळण? मलाच तुझ्या जवळ यायचं नाही, तुझ्या जवळही यायचं नाही आणि तुझ्याशी बोलायचंही नाही. एक लक्षात ठेव, माझ्या मनावर मी तुला अधिकार मिळवू देणार नाही. मला माझं अस्तित्व आहे आणि ते मी मिटू देणार नाही. लक्षात ठेव. पांडू, पांडू, ए पांडू. काय झालं अभिभाव? हे पैसे घे. हा, अरे हे थांब, ऐक तरी. काय झालं? यात काय काय सामान हवंय ते लिहिलंय. हे सामान घेऊन ये. काय असं या? पांडू, मी उन्नी अप्पम बनवणार आहे. हे घे. काय तर तू पण ना. पांडू, जा ना लवकर, बंद होईल ते दुकान. अभिभाऊ काय असतं आता? अरे गोड पदार्थ असतो तो, कावेरी बनवणार आहे. तिने बनवलं ना की तुला आधी देईल ती. गोड करणारा कित्या? पूर्वाताईचं लग्न झाला ना, ठरला ना, म्हणून म्हणून गोड करणार. हो, म्हणून गोड. जा, ताण झालं लवकर जा. काय रे वहिनी? काय असतं? उन्नी उन्नी अप्पम. उन्नी पम पम. आणतय सामान आणतय. उन्नी पम पम. उन्नी पम 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 करे. हा उन्नी पम. कावेरी, तुम्ही म्हणालात की सुषमाची आई तुम्हाला दिसते. मग तुम्हाला काही त्रास? त्रास नाही देत ती खूप चांगली आहे. ती माझ्याशी बोलते. मी जे बोलते ना ती समजून घेते आणि मला मदत पण करते. खरं सांगू, तुम्ही विश्वास करणार ना? हा, बोला ना. काय? ती ना माझी खूप चांगली मैत्रीण आहे. कोण माझ्या सोबत नसला नाहीये तरी ना ती माझ्या सोबत असते. मी प्रॉब्लेम मध्ये अडकली ना तर ती अशी पळून पळून येते मला मदत करायला. कधी मला असं बोलावं असं वाटलं ना तर मी तिच्याशी बोलते. कारण अभिनंतर कोणी माझ्यावर असं विश्वास केला ना तर तीच आहे. ती मला खूप
का विचारताय तुम्ही तिच्याबद्दल? काही नाही, ते सहजच, म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा त्यांच्याशी बोलताना पाहिलं ना, म्हणून. काय ना ते मैत्रीचा हात ती पुढे केली. आता मैत्री पूर्ण करणार आहे मी. तुम्हाला कळत नाहीये, ही मैत्री तुमच्यासाठी खूप घातक आहे. ही अवस्था तुमची झाली आहे ना, ही अवस्था मला माझी करून घ्यायची नाहीये. मला या अण्णा नायकाशी ना मैत्री करायची, ना जवळी. तसंच काही होणार असेल ना, या अण्णाला मी माझ्या जवळ सुद्धा येऊ देणार नाही. याचे प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. पूर्वा, काकी अगं घाबरले ना मी. मला काही झालं असतं तर. छान बोल, वाईट नको बोलू पूर्वा. आणि आता हे काळजी भीती सगळं नसं साईडला बाजूला ठेव. आता फक्त खुश राहा. आणि असं जे टेन्शन भीती घ्यायचं घेणार आहे ना, तर मी आणि तुझा अभिदा नाही सांभाळणार. काकी, आता विनय सांभाळणार ना. काकी तुझं पण ना. पूर्वा, मला सांग, मी असं विनयचं नाव घेते तर तुला असं गुदगुदी होतो का? नाही, असं काही नाही होते. मला तर होतो. म्हणजे अभिची ओळख होती, प्रेम होतो, पण तरी लग्न ठरलं ना तर पोटात असं गुदगुदी होत होता, भीती वाटत होती. पण इट्स ओके. हा, तुला पण भीती वाटणार, पण आता विनय आहे ना, हात असं पकडायला, तुला सपोर्ट करायला, सांभाळायला. काकी तू पण ना. गुदगुदी होत ना. अरे कावेरी, बघितलं किती खुश झाली ती. तुलाही खूप आनंद झाला असेल ना? हा, ते विनयच्या घर कॉल आला ना, सगळ्यांना खुशी झाली. नाही, सगळ्यांना नाही. कोणीतरी आहे जिला नाही आनंद झाला या लग्नाचा. या लग्नाला विरोध करणार. तुझा आनंद नाही पाहवत आहे तिला. कोण आहे ती? का दिसतोय तो मला? जी अवस्था त्या कावेरी सारखी होणार नाही ना. बघ, तुझ्या सांगण्यावरून मी इथे थांबलोय. या सगळ्या त्रासातून तू मला बाहेर काढणार होतीस. मग का होतंय असं? का दिसतोय तो मला? का बोलतोय माझ्याशी? असं पण त्या कावेरी सारखा. का फसला हा? तू सावध राहा. घरात आता कसा काय होईल त्या सांगता येत नाही. अभिरामाने सगळं जुळून आणलेलं आहे इथपर्यंत. तू देखील वडील म्हणून पुढाकार घेऊन पुढचं काय कसं करायचं ते बघ. तो काय गेलो होतो? रे साहेबा, काय कुठे? या आणू केलेलं आहे. काय? कावेरी वहिनीचा बनवणारा ना ता उनी
हा तुमका नाही कळूचा गोड असता पूर्वताईचं लगीन जमलं ना म्हणून कावेरी वहिनी करणार आता मुनी पम पम त्याच्यासाठी सामान घेऊन येलंय. एवढा सामान हा एवढा जड नाही हलका होता येत येत जड झाला बावळे खाली येऊक लागले दत्त भाऊ खरंच जड हा ठेवा पण चल जड आता उनी पम पम उनी पम नाही कावेरी वहिनी खाया असा ता तू काय हाडलं कावेरी वहिनी गॉड करणारा ना तर त्यासाठी सामान आणूक सांगितलेला नाही लय जडा मग ठेव थाय सर नाही ता कधी करणार उनी पम पम हा कळला माका कळला करीत हा आता आणि झाला ना की तू का हाक मारीत नाही हाक मारा वय हा अरे हांडू अरे हाडलंच ना सामान मग ठेवताय सर घेऊन काही चाललंस विचारलंय मला काय विचारता तू कायम नाही हाक मारा मारता पम 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 यावर लक्षात ठेवतं तुझ्या काय या पायाबुडी काय ठेवतास? अगो कावेरी काय त्याला गोड करणार असा ना म्हणा ना पांडून सामान हाडला हा. कर्म माझा काय आला या घरात? काय झाला? ओ यो बघा कुवाळो आणलेलो घरात. ही बाय माझी पांडू ए पांडू काय रे खाली ये ए पांडू काय गो काय झाला? या बघितलास ना कोहळा वय काय रे सामान आणून सांगितलेलं ना वाढ करणार होता त्याच्यात ना ह्यो कुवाड होतो कोहळो किती मागवायचो असा काय तयार करता कावेरी ओ कावेरी ये बाई ये तुझा ना कौतुक करायचा तेवढा थोडा सांगू काय म्हणतात हे का नाही माहिती तुका मग मागवलंच की त्या अगो यो कोवळं घरात आणल्यावर काय होतं तर माहिती आहे ना तुका मला माहिती आहे कोहळा घरात आणल्यावर काय होतात ते आम्ही नाही मागवला कोहळा त्या लिस्ट मध्ये कोहळा नसेलच या सगळा पांडुरंग गोळ घातलेला असत. दत्ता ठीक आहे ना चुकून झालं असेल. अरे अशी चूक हा उद्या घराचं वाटोळ करीत होतो खुळ्या ए खुळ्या ए पांडू झाला गोड उनी पम 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 गोड वया तू का गोड वया त्या काय कोळो तो कोळो दत्त भाऊ घरात आणतो नसता टाका टाका आधी एवढा कळता ना मग किती आणलं? मी नाही आणलंय. तू नाही आणलं? नाही तू नाही आणलंस तू नाही आणलंस नाही दत्त भाऊ रागवले आम्ही भाऊ खबरदार कोण मध्ये गेला तर तुझ्याकडची पिशवी या कोळ्यात जड होत होती काय ना दत्त भाऊ ती आपोआप चढवायच होती आपोआप जड होत होती. आता बघ तू काय करताय दत्ता थांब त्या बापड्याची काय चूक ताणलेला नाही हा ताईला बाय काय बोलतोस या घरात कसा काय काय होईल त्याची तुमका कल्पना नाही हा पण माका दिसता तेव्हा खबरदार जा शुभ कार्य करूचा बघतास ना त्या टाळूचा बघा.
नाहीतर अनर्थ टळणारो नाय हा. पूर्वाच्या लग्नान घरात जा काय होणारा ता जर सहन करूची हिम्मत असत ना तर खुशाल करा, नाहीतर लगीन मोडा.